येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील फटका सजवलाय. इथून मात्र चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. इथे ठोकला षटकार. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. आज जर का सचिन पहिल्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूपासून असताना अजयच्या विरोधामध्ये आता चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. हा देखील फटका फसलाय. आता मात्र पकडली जाते झेल आणि ही ते संपवला बॅटर सचिनचा खेळ. आता 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल. सेमीफायनल दुसरी मध्ये हा चेंडू वाईट घोषित करतायत. 1 चेंडू आणि विजयासाठी आता 7 धावसंख्येची गरज आहे. देखील इथे सामना विजय झाला. अमराई संघ अष्टविनायक अमराई संघ इथून मात्र विजयाचा झेंडा रोवलाय. चला नेक्स्ट मॅच फायनलचा महामुकाबला एकीकडे असेल गणेगाव संघ तर एकीकडे असेल अष्टविनायक अमराई संघ. तर चला दोन्ही संघाच्या करत आपण चला त्या सामन्याचा मान होतो मॅच. तर ग्रुप ग्रामपंचायत नसरापूरचे उपसरपंच माननीय श्री अंकुशदादा बागडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर आयोजक आपण पाहतो दशरथदादा देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र इथे अंकुशदादा बागडे यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या वतीने कॅमेरामॅनला विनंती देखील असेल की आपण व्यासपीठावरती छायाचित्र कव्हर करायचे आहेत. इथे शुभ सन्मान सुरू असताना आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत नसरापूरचे उपसरपंच अंकुशदादा बागडे यांचा शुभ सन्मान मंचावरती होत असताना या सामन्याचा मान ऑफ द मॅच मान ऑफ द मॅच. या सामन्याचा मान ऑफ द मॅच शने मॅचची मोमेंटम बदलली. दुसरं षटक बेकत 3 विकेट घेत 1 धाव खर्च केली तो आदित्य ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. विजय पवारवरती 16 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर आदित्य आले आणि त्यांनी अक्षरशः मोमेंटम मिळवून दिलं. चला टॉस देखील करायचा अमराई आणि गणेगाव अंकुशदादा विनंती असेल की आपल्या शुभास मान ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील द्यायचंय आणि टॉस देखील करायचा. महामुकाबला अंतिम सामना फायनलचा कुंभमेळा आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची मॅच याची नोंद घ्या. फायनलची मॅच देखील असेल 3 षटकांची. टॉस केला जाईल. एकीकडे असेल गणेगाव संघ एकीकडे असेल अष्टविनायक अमराई संघ.
मेगा फायनलचा मॅचला होती सुरुवात. फायनलचे मॅच, अंतिम दिवस, अंतिम मॅच आपल्या समोर आली. एकीकडे असेल स्वर्गवासी रोहिदास इलेवन, रोहिदास आता त्रिखंड इलेवन घडणेगाव, त्यांच्या पक्षामध्ये असणारा अष्टविनायक अंभ्राई. टॉस जिंकला घडणेगाव टीमने. प्रथम डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते अष्टविनायक अंभ्राई संघाला. सलामीची जोडी झाली रबाना मैदानाच्या आतमध्ये. सुधीर पवार आणि त्या समवेत मात्र जाणारा विजय पवार हे आपण पाहतोय. दोन आघाडीचे धुबादार फलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पिबनचं पहिलं षटक. गोलंदाज धनराज आपण पाहतोय. धनराज आलेत गोलंदाजी मार्कवरती. पिबनचं पहिलं षटक. 3 षटकांची मॅच, याची नोंद घ्या. धनराज गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू वेगवान, त्याच्यावरती उत्तर देता आलं नाहीये. लेफ्टी बॅट्समन त्याच्या समोर राईट गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकत असरी मॅचचा झाला आगाज. मेगा फायनलच्या मॅचचा झाला आगाज. इथून जो संघ जिंकेल तो अनुमान क्रिकेट संघ कळंबोली आयोजित या शतकामध्ये चॅम्पियन पदाचा हकदार कोणता संघ बनणार हेच थोड्याच वेळामध्ये उत्तर आपल्याला सापडेल. हा देखील स्क्वेअर कटचा फटका दर्जेदार झेल. कॅचेस मॅचेस आता पकडली साधी असेल आणि संभवलाय बॅटर सुधीर पवारचा इथे खेळ. डॉप्सम व्हाईटवरकरचा प्रयत्न झाला होता गोलंदाज धनराज कडून आणि त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुधीर मात्र आलेत मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आदित्य मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा देखील इथे देखील झेलची नामी संधी होती. लटकट स्वरूपामध्ये खेळायचं होतं, परंतु इथे बॅट अँड बॉलचा प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. थोडीशी हाईट द्यायची होती, हाईट कमी राहिली आहे. त्याच कारणास्तव इथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या तर हा देखील समोर चेंडू वाईड इज लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे ठोकलाय विजय पवारचा. अंभराईकरांचा ब्रँड दाखवणारा हा आलाय षटकार. तर बाईकची चाबी हरवली आहे, कोणाला पडली आहे बाईकची चाबी, तर कोणाला भेटली असेल तर आपण मंचावरती आणून द्यावी. ज्ञानेश्वर देशमुख यांच्या बाईकची चाबी पडलेली आहे ग्राउंडवरती. जर कोणाला भेटली असेल तर त्यांनी आणून द्या, किंवा कोणाकडे असेल तर त्यांनी आणून द्या कृपया करून. थांबलेत पाहू शकाल आपण. रनअप मध्ये थोडंसं बेत येत असताना पुन्हा स्टान्स घेतील. धावसंख्या षटकार मारल्यानंतर 7 धाव फलकावरती 1-7 अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून एक लोवर बोटा चेंडू इथे मात्र कनेक्ट करायचं होतं, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. बॅटची डिंगेज घेतली होती. पाठीमागे क्षेत्रक्षण चांगलं झालं. इथे याला चेंडू निर्धाव. 5 चेंडूचा खेळ समाप्त.
7 धावा फलकावरती. धनराज आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील राहिली आहे. गणेगाव टीमकडून पहिलं षटक पॉवर प्लेचं टाकत असताना एक इकॉनॉमिकल षटक फेकत असताना कायम आपल्या संघाला लीड करतोय. हा देखील प्रत्युत्तर अक्षरशः वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध फेकून दिलाय हा आला षटकार. षटकाराच्या मदतीनं 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक पिबनचं षटक संपलं आहे आणि धावसंख्या फलकावर लागली ती 13. आता इथून उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष असेल कारण की 3 षटकांची मॅच. इथून 30 ते 35 धावसंख्या देखील कमी आहे कारण की 40 ते 45 धावसंख्या केली ना तरी या मैदानावरती कमी आहे. कारण की सकाळच्या 2 मॅचेस पाहिल्या ना तर एका संघाने केल्या होत्या 74 धावा, दुसऱ्या संघाने केल्या होत्या 78 धावा आणि त्या धावसंख्या डिपेंड देखील झाल्या होत्या. परंतु ही परिसीमा जवळ आहे, खेळपट्टी थोडी लांब आहे आणि परिसीमा आपल्याला पाहायला गेलो तर अक्षरशः थोडी जवळ आहे आणि त्याच कारणाचं फटके मोठमोठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लोबर पुल माननीय श्री सचिन दादा हडप यांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. अजय नवीन बाट्समन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर आयुष आपण पाहतोय गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. हा देखील बॅटचे लिंगेश आरिगीटचा प्रयत्न आणि ते फलंदाज पोचलेत डेंजर झोनकडे दाबत होते विजय आणि शेवटच्या क्षणाला पोचलेत देखील. इथून एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 14 धावसंख्येवरती. हा देखील फटका फसलाय आणि इथे मात्र छेल सोडली जाते विशाल यांच्याकडून. यस पंचांनी रेफर केलाय. दशरथ आपण पहा बिमरसाठी रेफर करण्यात आलंय. बिमरसाठी यस आपण पाहू आता. नका ना कशाला वरती आता काही गरजच नाही याची. पंच देतील आयोजक देतील डिसिजन का असेल तो. यस पंचांचा इशारा नो चेंडूचा. इशारा पंचांचा. तिसऱ्या पंचाने सांगितलं की हा चेंडू नो आहे. अबंदरची नो प्लस 1 नाही, नो प्लस 1 पण नाही धावसंख्या, एकच धावसंख्या नोची. धावसंख्या वाढली जाईल, लावून पोहोचेल 15 वरती. फ्री हिटचा चेंडू विजय पवारसाठी सुवर्ण संधी. पाहुण्यांचं शुभागमन झालंय. विनंती करू पाहुण्यांना आपण यावं मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. आउटसाइड ऑफ सम. यस पंच सांगतायत की आज चेंडू सुबार. अबंतरशी अजून एक धाव. अबंतरशी एक धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या वाढली जाईल. साबून मात्र पोहोचली आहे ती 16 धावसंख्येवरती. फायनलचा महामुकाबला पाहायला मिळतोय. एकीकडे स्वर्गवासी रोहिदास श्रीखंडे 11 गणेगाव, एकीकडे अष्टविनायक अमराई. फटका फसला. फ्री हिटचा चेंडू त्याच्यावरती नितेश आलेत वेगाने. एक धाव मात्र झाली आहे कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला.
2 पूर्ण झाल्यात. फ्री हिटच्या चेंडूवरती अक्षरशः पाहायला गेलं तर वेगाने फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो याच्यावरती 2 धाबा. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील गुडघा टेक आणि तमाशा देख हा ठोकलाय अक्षरशः डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. आला षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 24 रन्स. 24 धावा फलकावरती. 2 बाद 24. सुधीर आणि आदित्य मैदानाच्या बाहेर आल्यानंतर दोघे बंधू अजय आणि विजय हे अजय आणि विजय हे 2 बंधू मात्र पाहायला मिळतात आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना. बडे मिया आणि छोटे मिया हे 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळते. ज्या वेळेस बडे मिया मोठे मोठे फटके खेळतो असो ना, त्या वेळेस छोटा बंधू पाहतो आपण अजय, त्याला स्ट्राईक रोटेट करून देण्याचं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हीच घरी 2 बंधूंची जोडी पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र खराब खराब चेंडू. पंचांचा इशारा बाहेर घोषित करतायत पंच. अभ्यंतरची एक धाव संख्येच्या मदतीने 25 रन्स. 25 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. येस सर, रेफर केलंय लाईन नो. येस ओके. नाही ना, वाईट चेंडू फक्त इशारा येईल पंचांचा. वाईटच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 25 धावसंख्येवरती. विजय स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क आयुष थोडीशी लाईन मिस होत असताना थोडंसं दडपण घेऊन गोलंदाजी करतायत की काय. हा देखील ब्लॉकल चेंडू खोदून चेंडू काढतात. विशाल तिथे तयार आहेत. एकच सिंगल फेकी झाली ओव्हर. इथे सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होईल का. इथे देखील पाहू शकाल आपण 2 धावा कंप्लीट. या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचली आहे तब्बल 27 धावा फलकावरती. फेकी खराब झाली विशाल यांची. डबल चांगलं, परंतु फेकी झाली खराब. हा देखील आता फटका फसलाय. किशोर दादा आले तिथे, पकडली जाते असेल आणि महेश दादांचं स्वप्न होतं इथे का विजय बाद होऊन 6 चेंडू तरी मला खेळायला भेटायला पाहिजेत, परंतु आता महेश साबंतातील नॉन स्ट्राईक एंडला आणि आता अजय त्याला नॉन स्ट्राईक एंडला 6 चेंडू ठेवेल. इथं विकेट डाऊन झाली आहे. विजय देखील आता येतील मैदानाच्या बाहेर. 27 धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा आदरा टीम अष्टविनायक अमराई संघाला.
ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अभिजित आलेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पहिला चेंडू खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध कॅमेरामॅनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 33 धावा फलकावरती. 33 रन्स लॉस ऑफ 4 विकेट्स टीम. अष्टविनायक अंबराई या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 40 ते 45 धावसंख्या हवी आहे या मॅच मध्ये कारण की याच संघाने म्हणजे गणेगाव टीमनं कालच्या दिवसामध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या केला होता पहिल्या मॅच मध्ये. हा देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप देखील झाला. फिंगर रोल करत असताना इथे आला चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने 33 धावा फलकावरती इथून चेंडू डॉट ऑफ पर्सेंट वाढवावे लागतील टीम. आपण पाहतोय गणेगाव संघाला इथून देखील अकूट टप्प्याचा पूल ठरलाय सक्सेसफुल. चेंडू डिप मिड विकेटला इथून ठोकलाय अजयच्या बॅट मधून षटकार. 39 धावा फलकावरती 2.3 चेंडूचा खेळ समाप्त. 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अष्टविनायक अंबराई संघ प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग आली आहे आणि अद्यापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. डिसिजन अंगलट आलाय गणेगाव टीमचा. स्वर्गवासी रोहित असलेले पण गणेगाव या नावाने हा संघ मात्र कालच्या दिवसामध्ये दाखल झाला. कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं अष्टविनायक अंबराई संघ काय ज्या ढंगाने ज्या अनुषंगाने बॅटिंग केली आहे शेलू संघाला देखील परास्त करून अंबराई संघ पुढे सरसावला. त्याच्यानंतर चिंचवली संघाला परास्त करून मैदानाच्या आतमध्ये येत असताना इथे फायनलचा मुकाबला खेळत असताना इथे देखील आलाय या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये तिसरा षटकार. षटकाराच्या मदतीनं 45 धावा पुस्तकावरती. आता मात्र पाहायला गेलं अभिजित हल्ले चढवायला सुरुवात केली. आता काय बॅटिंग राहिली आहे आज अजयची. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली अभिजितने आदित्यने. दुसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग केली विजयने. तिसऱ्या मॅच मध्ये बॅटिंग केली महेश सामंतने आणि चौथ्या मॅच मध्ये बॅटिंग करतो आता अजय. काय बॅटिंग राहिली आहे आज. विजयची गरज देखील भासून देत नाहीयेत. हा देखील फटका फसलाय. इथे प्रबोध आलेत पकडली जाती असेल. महेश सावंत त्यांना 4 चेंडू 5 चेंडू नॉन स्ट्राईकला ठेवलेत. अक्षरशः पाहायला गेलं सुधीर आपण महेश सावंत बघत होते स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न परंतु त्यांना 6 चेंडू नॉन स्ट्राईकला ठेवण्यात आलाय. शेवटचा अंतिम चेंडू. काय खेळलं अजयने बॅटिंग केली अक्षरशः दर्जेदार बॅटिंग झाली आहे. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या पूर्वार्धाचा. फटका दर्जेदार आहे आणि फटक्यावरती धावसंख्या देखील दर्जेदार मिळून जाईल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील संपले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली ती 49 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज असणारे ती स्वर्गवासी रोहित असलेले पण गणेगाव संघाला विजयासाठी.
तर माननीय श्री अक्षयजी लोबे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मायेचे शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ देऊन मात्र या स्पर्धेच्या वतीने कलबुलीकरांच्या वतीने ते शुभ सन्मान केला जातो. ऋषी फोटो सेक्शन इथे मात्र पाहतो आपण अक्षय दादा लोबी यांचा शुभ सन्मान केला जातोय. दशरथ दादा देशमुख यांच्या शुभ असते. चला मैदानाच्या आतमध्ये गणेगाव संघ आपण चला आणि चला अष्टविनायक अमराई संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालाय. येणारे 18 चेंडू 50 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम गणेगाव संघाला. आपण पाहतोय की आपल्याला 4ही नंबरच्या ट्रॉफ्या त्याचबरोबर बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज आणि संपूर्ण 2 दिवसामध्ये लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात ना तुमच्या आमचे सर्वांचे लाडके आपण पाहतोय माननीय श्री महेश गजानन हडप साहेबांच्या शुभ हस्ते मात्र सौजन्याने देण्यात आलेले आहेत. ते इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण दादा यावं मंचावरती आपल्या आयोजनाच्या वतीने आयोजकांच्या वतीने सहर्षाने मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी या ट्रॉफ्या स्पर्धेसाठी देण्यात आल्या ते महेश दादा हडप त्यांचं शुभागमन झालं. साहेबांना विनंती असेल आपण यावं मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. तर ज्येष्ठ उद्योजक चांदे गावाचे आपण पाहतो मान्य श्री जे के कोलंबे साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचा देखील करूया मनापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीनं. त्यांना देखील घेऊन जाऊ मॅचकडे जिथे फायनल्सचा सामना मात्र सजला जातो. एकीकडे अष्टविनायक अंबराई दुसरीकडे असेल स्वर्गवासी रोहिदास इलेवन गणेगाव चिंचवली हा संघ मात्र खेळ असताना गणेगाव संघाला विजयासाठी 18 चेंडू 50 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी झाली आहे विराज आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला नितेश. आपण पाहतो ही सलामीची जोडी रबाना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विजय पवार. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता. पहिला चेंडू बेगाने बीट करत असताना रफ्तार का सौदागर कर्जत तालुक्यात नव्हे तर संपूर्ण खाती तालुक्यांमध्ये जाऊन मात्र आपल्या नावाचा डंका आपल्या नावाचं अमराई गावाचं नाव मोठं करणारा आपला कर्जत तालुक्याचं नाव मोठं करणारा विजय पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्क्वेअर कट फक्त दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडूने पॉइंटचा डीप पॉइंटला मात्र चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं खातं अकाउंटमध्ये ओपन केलं जातं. इथे 4 धावसंख्येने फक्त आणि फक्त बेकावरती सवार होऊन गोलंदाजी करतो आहे. परंतु त्या बेकाचा फक्त वापर करायचा आहे फलंदाजा विराजला. 4 बाटल्यात इथून अजून बरोबरी 16 चेंडूंमध्ये 46 करायचे आहेत. 50चं टार्गेट आहे ते म्हणजे अष्टविनायक अंबराई संघाने ठेवलेलं. हा देखील फटका दर्जेदार आहे. इथून चेंडू चाललाय डीप मध्ये विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडून सीमारेषा ओलांडली आहे. इथे टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेला गोलीच्या बेगाने. 1 टप्पा करी सौकार. तर माननीय श्री मुकेश दादा दाबणे यांचा देखील शुभागमन झालाय. दादांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या मधून. पहिला चेंडू निर्धाव फेकला त्याच्यानंतर 2 चेंडू 2 चौकार म्हणजे 8 डबा धाव फलकावरती.
विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर. जसं 2 चेंडूवरती 2 चौकार लगवल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती मिळालेली सफलता विजय पवार यांना. फलंदाज विराज होईल इथून बाद. 8 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला आदरा टीम गणेगाव संघाला. हा देखील बेगवान चेंडू अक्षरशः भन्नाट बेगाने चेंडू टाकला होता. ऑन द राईस करायचं होतं परंतु बाटन बॉलचा संपर्क नाहीये. इथून देखील चेंडू आला निर्धाव. आदित्य गेलेत. 8 धाव फलकावरती आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 2च चौकार आल्यात. अजून 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा देखील बेगवान चेंडू. इथे रक्षकाने केली चुकी. चेंडू चालला लॉंग स्टॉपला. इथे मिळतील नशिबाच्या 4 धावा. चौकार. चौकार अशा मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वरती. म्हणजे आता करायचे तिथून त्या 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 38 ची गरज आहे विजयासाठी टीम गणेगाव संघाला. ऑन साईक नितेश याच्याकडे याच्या मनगडामध्ये ताकद आहे. हा जो शेवटपर्यंत 12 चेंडू जर खेळला ना 30 धावसंख्या सहजरित्या पाठलाग देखील करू शकतो. एवढी ताकद नितेशकडे आणि ती ताकद आता सिद्ध करावी लागेल. आपल्या गावाच्या अस्तित्वाची प्रश्न लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. इथून जर का आपला चॅम्पियन पदाचा हकदार बनायचा असेल तर आपला 12 चेंडू 38 धावसंख्या करावीच लागेल. अन्यथा आपल्याला इथेच मात्र आपला डाव क्लोज करावा लागेल. परंतु इथून कोणता संघ चॅम्पियन पदाचा हकदार बनेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदित्य आलेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आदित्य आपण पाहतोय. पहिला चेंडू समोर उडवलाय. बी शेप मध्ये विजय पवार तिथे आलेत. सिंगल झाली बेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज पोहोचलेत. 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा धाव पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 11 चेंडू 36 धावसंख्येची गरज. म्हणजे 11 चेंडू मध्ये 7 षटकार लगवायचे. त्या इराद्याने बॅटिंग करावी लागेल नितेशांना. हा देखील कुठा पैसा थोडंसं मात्र लेसी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या फटक्यावरती मोठा हादरा द्यायचा होता. मोठा बिगिट करायचा प्रयत्न झाला होता नितेशांचा परंतु शरीरावरती भेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला. इथून चेंडू आला निर्धाव. 10 चेंडू 36 ची गरज आहे. प्रत्येक पाहायला गेला प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जाईल. आता मॅच टर्निंग पॉईंट ठरणारा षटक आपल्याला पाहतोय. समोर चेंडू उडवलाय. इथे महेश आहेत. कोणती चुकी करणार नाहीये. पकडली जाती असेल आणि संपवला बॅटर नितेश इथे खेळ. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चाललेत. आता येणारे उर्वरित पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. इथून देखील खोल प्रदेश चेंडू पाहतोय आपण. अंडरम फेकी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली. इथून आला चेंडू एक सिंगल
सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली अद्यापर्यंत धावसंख्या पाहतोय आपण 15 वरती. आता 8 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. 50 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. विजय पवारची बॅटिंग काल लास्ट जबाब झाली. आदित्यने साथ दिली. त्याच्यानंतर अजयने काय बॅटिंग केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण अजयच्या शेवटच्या ओव्हरमध्ये. महेश सावंत यांना नॉनस्ट्राईक एंडला 6 चेंडू ठेवले होते. आधी गेले हेलिकॉप्टर शॉट सजवायचं होतं. बॅटवरती प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि त्यामध्ये एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 16 वरती. 16 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अष्टविनायक अमराई संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहतोय गणेगाव संघ थोडासा मोमेंटम आता चेंज झालाय. थोडासा दबाव प्रस्थापित झाला आहे तो गणेगाव संघावरती. हा देखील मोठा फटका प्रमोदांच्या बॅटमधून वाईट इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 22 धावसंख्येवरती. आता करायच्यात 28 धावा अजून इथून. येणारे 6 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये 5 षटकार किंवा 4 चौकारे 4 षटकार 1 षटका पाहायला मिळेल आपल्याला. चार षटकार 1 चौकार जरी लगवली तरी सामना जिंकू शकतो. तेच पाहावं लागेल. आता अजय आलेत गोलंदाजी मार्कवरती. हा देखील आउटसाइड ऑफ सम स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न परंतु इथे फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल. इथून वाईट चेंडू आलाय. इथे बाईट आलाय. ते बाईट चेंडूचा इशारा पंचांचा आलाय आणि इथे एक सिंगल कंप्लीट होईल. बाईटशी एक धाव रनआउट झालायच परंतु बाईटशी एक धाव कंप्लीट केली जाईल ना. पाहायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ शेष असेल. अजून 27 धावसंख्येची गरज आहे. किशोर गेलेत नवीन बॅट्समन नॉस्ट्राईक एंडला. धनंजय धनराज आपण पाहतो नॉस्ट्राईक एंडला. बॅट शिडिंग एच चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथे आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 27 धाबा धावफलकावरती. 4 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 4 चेंडूवरती 4 षटकार लगावावे लागतील आता मॅच जिंकायची असेल तर. अखूट अभ्यासा इथे फटका फसलाय. पकडली जाते असेल संपवलाय. बॅटर किशोरचा इथे खेळ. हा देखील आपण पाहू शकाल पॉइंट आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल करताय. 1700 पोचतील का. 1700 पोचतायत. अडवण्यामध्ये यश देखील मिळालंय. व्हेरी गुड फिल्डिंग पाहायला मिळते अमराई संघाकडून.
देखील आला चेंडू निर्धाव पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली इथून चॅम्पियन पदाच्या मार्गस्थ लागताना असताना आपण पाहू शकाल असे विनायक अमराई संघ थोड्याच वेळामध्ये आपला चॅम्पियन पदाचा